जय भीम सर्वांना. मी स्वप्नील राजेंद्र जोळगीकर, वंचित बहुजन आघाडी कुर्ला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजातील होता आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्याची हत्या करण्यात आली. हत्येच्या वेळेस काँग्रेसचे कुठलेही नेते कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते स्वतः सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येबद्दल आणि परभणीच्या घटनेबद्दल रस्त्यावरती उतरत नव्हते, बोलत नव्हते. परंतु स्वतः ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस लढली आणि मागच्या आठवड्यात त्याचा निकाल आला. पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा सभागृहाच्या परिसरामध्ये पत्रकारांना बाईट देताना अशा वल्गना केल्या जणू काही कैवारीच आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय यांनीच मिळवून दिलेला आहे. काँग्रेसकडे मोठी वकिलांची फौज होती, राष्ट्रवादीकडे मोठी वकिलांची फौज होती, परंतु कुठलेही काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते हे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाच्या मदतीला आले नाहीत. परंतु बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः काळा कोट घालून न्यायालयात लढाई लढत होते आणि ती लढाई यशस्वीरित्या आज पूर्ण झालेली आहे. तर त्याचं श्रेय लादण्यासाठी आणि इथल्या बहुजनांना फसवण्यासाठी जसं यांच्या पक्षाचे नेते राहुल गांधी निळं टी शर्ट घालून फिरतात, तसंच हे बेगडी प्रेम दाखवण्यासाठी विजय वडेट्टीवार असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील. स्वतःच्या पक्षाचा इतिहास तपासा. खैरलांजी मध्ये तुम्ही काय न्याय दिला हे अख्ख्या जनतेला माहिती आहे इथल्या. आणि मागच्या 50 वर्षातले जर हत्याकांड काढले आणि त्यावेळेस तुमचं सरकार होतं, आजपर्यंत किती केसमध्ये तुम्ही कोणाला न्याय मिळवून दिलेला आहे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतःला प्रश्न विचारायला हवा. आज फक्त बौद्धांच्या मतांवरती डोळा ठेवून कुठलंही काम न करता श्रेय लादण्याचं काम तुम्ही करताय. अरे थोडी तरी लाज बाळगा. आणि जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणून घेताय आणि विधानसभेत मुद्दे मांडताय. तुमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार कोणत्या भूमिकेत होते जेव्हा सोमनाथ वरती हत्याकांड करण्यात आला सोमनाथचा त्यावेळेस? ह्याच्या पूर्वीच्या ज्या काही घटना आहेत, खैरलांजीच्या घटनेत तुमचे गृहमंत्री होते. खैरलांजीच्या घटनेतला शेवटचा माणसाचा मृत्यू झाला, भोतमांगे कुटुंब शेवटपर्यंत न्यायाच्या प्रतीक्षेत होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली होती आणि काय न्याय मिळवून दिला? उलट तुम्ही खैरलांजीतल्या त्या गावाला तंटामुक्त म्हणून तुम्ही घोषित केलं. तुमचा गृहमंत्री त्यावेळेस होता आणि तुम्ही आता खोटं प्रेम दाखवताय. ज्या वेळेस इथल्या बहुजनांना जाग आली, इथले बहुजन एकवटून बाळासाहेबांच्या सोबत उभे राहिलेत, आता तुमचे डोळे उघडलेत का? तुमचा फक्त बहुजनांच्या मतांवरती डोळा आहे आणि एखादी घटना घडली त्याच्यावरती कुठेतरी थोडंसं मीडियाला बाईट द्यायचं आणि आम्ही त्यांच्या न्यायाच्या भूमिकेत असं दाखवायचं. ईव्हीएमच्या वेळेस देखील तुमची तशीच भूमिका होती. तुमच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये, तर त्यावेळेस पत्रकारांनी शंका निर्माण केल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले, ते उत्तर देतात की जर ईव्हीएम मध्ये गडबडी असती तर मी कशी निवडून आली असते. तुमचा स्वतःचा अख्खा पक्ष बीजेपीच्या बाजूने उभा आहे. तुमचा अख्खा राष्ट्रवादी जो फुटून आता पुन्हा अजितदादा घेऊन गेलेत बीजेपीच्या सोबत, तो काय घेऊन गेलेला नाहीयेत, तर तुमच्याच नेत्यांनी त्यांना तिकडे पाठवलेलं आहे. आणि काँग्रेसच्या दलालांना मी विनंती करतोय की तुमची दलाली तुमच्या पक्षापर्यंत आणि बीजेपी पर्यंत कायम ठेवा. इथल्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आज इथला बहुजन आणि बौद्ध जागा झालेला आहे. त्यांना त्यांची न्यायाची भूमिका कोण करतंय, त्यांच्या न्यायासाठी कोण लढतंय हे दिसून आलंय. आणि वारंवार या घटनेमध्ये, परभणीच्या घटनेमध्ये युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे पहिल्या दिवशी ज्यावेळेस कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्यावेळेस ते तिथे पोहोचले होते. त्यानंतर बाळासाहेब स्वतः गेले, वकिलांची फौज निर्माण केली, अनेक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल त्यावेळेस करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस बाळासाहेब स्वतः एसपींना फोन करून, सीपींना फोन करून ते खोटे गुन्हे थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी देखील त्यांना रोखण्यात आलं होतं. त्या सगळ्या घटनेचे लाईव्ह फुटेज आहेत सोशल मीडियावरती, मीडियावरती. तुमचे काँग्रेसचे कुठले पदाधिकारी त्याच्यामध्ये होते? थोडी तरी लाज बाळगा. आणि फुकटचं श्रेय घेणं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी थांबवावं, एवढंच मी बोलतो. अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि इथला बौद्ध समाज तोंड लाल केल्याशिवाय सोडणार नाही, एवढं लक्षात घ्या. जय भीम, जय भारत.